आकाशवाणी मुंबई. नेहा कुलकर्णी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री दोषी. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी अध्यक्ष निवडणूक लढवण्यावर निर्बंध. आणि भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार. लोकसभेत आज मुख्य निवडणूक आयुक्त आणि निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयकावर चर्चा सुरू आहे. प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्यांच्या समितीने शिफारस केल्यावर राष्ट्रपती निवडणूक आयुक्तांची नेमणूक करतील अशी तरतूद या विधेयकात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार हे विधेयक आणल्याचं केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल विधेयक सादर करताना म्हणाले. नागरी विमान वाहतूक कंपन्यांच्या कार्यरत ताफ्याची संख्या पुढच्या वर्षापर्यंत 686 पर्यंत पोहोचणार असल्याची माहिती नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. यापूर्वी 2014 साली ताफ्यांची संख्या 400 होती, ती आता 644 पर्यंत पोहोचली आहे. सध्या सरकार एअरक्राफ्ट ऑन ग्राउंडशी संबंधित समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असून इंजिन पुरवठादारांशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती त्यांनी दिली. विरोधी पक्षांच्या खासदारांनी आज नवी दिल्लीत संसद ते विजय चौक असा निषेध मोर्चा काढला. मोर्चामध्ये संसदेतून निलंबित झालेले खासदार सहभागी झाले होते. मोर्चाचं नेतृत्व काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केलं. लोकसभेत सुरक्षाभंग केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलन करणारे खासदार करत होते. यावेळी खासदारांचं निलंबन मागे घ्यावं अशी मागणीही करण्यात आली. या मोर्चात काँग्रेस, द्रमुक, आरजेडी, राष्ट्रवादी काँग्रेस, डावे सहभागी झाले होते. देशात गेल्या 24 तासात करोनाचे 358 नवीन रुग्ण आढळले असून 6 जणांचा मृत्यू झालाय. केरळमध्ये सर्वाधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासात 300 नवीन रुग्ण आढळले आहेत. 3 जणांचा मृत्यू झाला आहे. दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये करोना रुग्णांची संख्या जास्त आहे. उत्तर भारतातल्या राज्यांमध्येही करोनाची नवीन प्रकरणं दिसून येत आहेत. हरियाणामध्ये 1, दिल्ली आणि गुजरातमध्ये 11, महाराष्ट्रात 10, तामिळनाडूमध्ये 12, तेलंगणामध्ये 5, कर्नाटकमध्ये 13 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत. मुंबईत सध्या करोनाच्या 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एका रुग्णाची नोंद झाल्याची माहिती मुंबई महापालिकेनं दिली. मुंबईत आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्याचा निर्णय झाला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरण्याच्या आणि सुरक्षित अंतर ठेवण्याच्या सूचना आरोग्य विभागानं दिल्या आहेत. मद्रास उच्च न्यायालयाने द्रमुक नेते आणि तामिळनाडूचे मंत्री के पोन्मुडी आणि त्यांच्या पत्नीला बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात 3 वर्षाचा तुरुंगवास तसंच 50 लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. उच्च न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे पोन्मुडी यांना मंत्रिपद सोडावं लागणार असून त्यांचं उच्च शिक्षण खातं दुसऱ्या कॅबिनेट मंत्र्याकडे सोपवलं जाण्याची शक्यता आहे. सक्तवसुली संचालनालयानं बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना रेल्वेतील जमीन नोकरी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी या महिन्याच्या 27 डिसेंबरला तपास संस्थेच्या दिल्ली कार्यालयात हजर राहायला सांगितलं आहे. लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनाही उद्या दिल्लीतील तपास संस्थेसमोर हजर राहायला सांगितलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात सोडे इथं शासकीय मुलींच्या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना काल दुपारी मध्यान्ह भोजनानंतर अस्वस्थ वाटू लागल्यानं तपासणी करण्यात आली. त्यात 117 विद्यार्थिनींना विषबाधा झाल्याचं आढळलं आहे. 92 विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात तर 20 विद्यार्थिनींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. आज आणखी 17 विद्यार्थिनींना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांचा चमू पाठवण्यात आला असून उर्वरित सर्व विद्यार्थिनींची तपासणी करण्यात येत आहे. विकसित भारत संकल्प यात्रा राज्याच्या विविध भागात फिरत असून तिला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेला भेट देणारे विविध ठिकाणचे लाभार्थी आपल्याला मिळालेल्या लाभाविषयी माहिती देत आहेत. धुळे जिल्ह्यात वाघाडी शिंदरखेडा तालुक्यातल्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या लाभार्थी योगिता बागुल यांनी सांगितलं. मला आशाताईंकडून मातृत्व योजना याची माहिती मिळाली. मला गरोदर असताना 5,000 रुपये मिळाले. मी शासनाची आभारी आहे.
विकसित भारत संकल्प यात्रा अकोला जिल्ह्यातील 224 गावांमध्ये पोहोचली आहे. अकोल्यातील ग्रामीण भागात जाऊन केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती सरकारतर्फे नागरिकांना दिली जात आहे. तसंच नागरिकांना ड्रोन फवारणीचं प्रात्यक्षिक दाखवलं जात आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अध्यक्षपदाची निवडणूक लढवता येणार नाही. 2021मध्ये जानेवारी महिन्यात झालेल्या आंदोलनात सहभागी असल्यावरून त्यांच्या विरोधात ही कारवाई झाली आहे. कोलोरॅडो इथल्या न्यायालयानं हा निकाल दिलाय. ट्रम्प यांनी या निर्णयाविरोधात अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात अपील करणार असल्याचं सांगितलं आहे. ट्रम्प हे 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाच्या नामांकनासाठी प्रबळ दावेदार असून त्यांचा सामना डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान अध्यक्ष जो बायडन यांच्याशी होण्याची शक्यता आहे. महिला कसोटी क्रिकेटमध्ये आज मुंबईतल्या वानखेडे स्टेडियमवर भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी सकाळी 9:30 वाजता चालू झाला. भारतीय संघाचं नेतृत्व हरमनप्रीत कौर तर ऑस्ट्रेलियाच्या संघाचं नेतृत्व एलिसा हिली करत आहे. ऑस्ट्रेलिया महिला संघाची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या 50 षटकात 5 बाद 158 धावा झाल्या होत्या. 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला भारताचा दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा सामना आज दुपारी 4:30 वाजता पार्नमध्ये सुरू होईल. दोन्ही संघांनी एक सामना जिंकलेला असल्यानं आजच्या सामन्याचा विजेता मालिकावीर ठरेल. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये विजयाची चुरस वाढली आहे. यापूर्वी 2018मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिका जिंकली होती. काश्मीरमध्ये आजपासून चिल्लई कलान सुरू झाला आहे. चिल्लई कलान हा 40 दिवसांच्या कडाक्याच्या थंडीचा काळ असून या काळात अनेक ठिकाणी तापमान गोठणबिंदूच्या खाली जातं. श्रीनगर, पहलगाम, कांजीकुंड आणि कोकरनाग इथं किमान तापमान गोठणबिंदूच्या खाली गेलं आहे. पुढील काही दिवस काश्मीरमध्ये कोरडं हवामान राहण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. तापमानात घट झाल्यामुळे अनेक जलसाठे गोठले आहेत. चिल्लई कलानचा कालावधी 31 जानेवारीला संपणार आहे. शेख मेशाल अल अहमद अल जाबेर अल सबाह यांनी कुवेतचे अमीर म्हणून कार्यभार स्वीकारल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. येत्या काही वर्षात दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृढ होतील तसेच कुवेतमधील भारतीय समुदायाची उत्तरोत्तर भरभराट होत राहील असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला आहे. संयुक्त राष्ट्रातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी अफगाणिस्तानच्या लोकांप्रती भारताच्या दृढ वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. अफगाणिस्तानसाठी आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि लक्ष देण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. अफगाणिस्तान सध्या दहशतवाद आणि नैसर्गिक आपत्तींसारख्या संकटांचा सामना करत असून भारतानं अफगाणिस्तानला मानवतावादी मदत पुरवली आहे. तसंच अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती देत असल्याचं कंबोज यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत सांगितलं. जागतिक अन्न कार्यक्रम आणि संयुक्त राष्ट्रसंघ अंमली पदार्थ आणि गुन्हेगारी नियंत्रण कार्यालय यासारख्या विविध संस्थांच्या सहकार्यानं भारत मानवतावादी मदत देत असल्याचं त्यांनी म्हटलं. 2021मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर अफगाणिस्तान आर्थिक संकट आणि गरिबीसारख्या संकटांचा सामना करत आहे. गाझा पट्ट्यात अधिक मानवतावादी मदत पुरवण्यासंबंधीच्या प्रस्तावावर काल रात्री होणारं मतदान संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं पुढे ढकललं आहे. तसंच या प्रस्तावात इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबवण्याचं आवाहन केलं आहे. या आठवड्यात तिसऱ्यांदा या प्रस्तावावर मतदान होऊ शकलेलं नाही. दरम्यान या प्रस्तावाबाबत अमेरिकेनं अद्याप निर्णय घेतला नसल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. निवडणूक आयुक्त नेमणूक विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरू. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तामिळनाडूचे मंत्री दोषी. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना आगामी अध्यक्ष निवडणूक लढवण्यावर निर्बंध. आणि भारताविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाकडून नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.